लवकरच ते आपल्याला जिल्हाधिकारी पदावर कार्यरत झालेले धारूर येथे आलात. धारूरचं आणि आपलं काय नातं आहे? दिल्ली, पुणे अशा ठिकाणी जाताना आपल्याला आढळतात, परंतु तुमचा प्रवास हा कोट्याकडे गेलेला होता. नेमकं हे कोटा हा ठिकाण तुम्ही का निवडलं? कधी परीक्षेची भीती वाटत? भागातील अनेक विद्यार्थी हे एमपीएससी यूपीएससी करतायत, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या बीड जिल्ह्यामध्ये एक अशा महत्त्वाच्या व्यक्तीची मुलाखत घेत आहोत. त्यांचं नाव आकाश ओम त्रिवेदी असं आहे. अवघ्या वयाच्या 23व्या वर्षी, अगदी लहान वयामध्ये यूपीएससी सारखी परीक्षा त्यांनी क्रॅक केलेली आहे. भारत देशामध्ये 73 व महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या रँकनं ते IAS झालेले आहेत. लवकरच ते आपल्याला जिल्हाधिकारी पदावर कार्यरत झालेले आढळतील. अशा व्यक्तीची आज आपण मुलाखत घेणार आहोत. निश्चितच ही मुलाखत आपल्या सर्वांना, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. सर नमस्कार, आमच्या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. सर्वात प्रथम आपलं अभिनंदन की इतक्या लहान वयामध्ये आपण अवघ्या 23व्या वर्षी अवघड असणारी परीक्षा क्रॅक केली, त्याबद्दल आपले अभिनंदन. सर, हा प्रवास, आपला प्राथमिक शिक्षण आपले कुठे झाले आहे? तर माझे प्राथमिक शिक्षण एरंडोल जळगाव डिस्ट्रिक्टमध्ये काशनार पलोड पब्लिक स्कूलमध्ये झाले होते. नंतर 8वी नंतर मी कोटामध्ये होतो. कोट्यामध्ये आपले आकाशजी त्रिवेदी सर यांनी तयारी केली आणि ते आज आपल्याला IAS या पदावर दिसत आहेत. सर, महाविद्यालयीन शिक्षणाबद्दल काय सांगताल आपल्याला? तर माझा प्रयत्न होता की मी जेवढं जास्त चांगलं कॉलेजमध्ये जाता येईल तेवढं जास्त जाईल. तर मग मी JEE ॲडव्हान्स दिली आणि त्यातून मला IIT कानपूर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग मिळालं. तर तिकडं मी 4 वर्ष होतो. एरवी असं म्हणलं जातं की IAS बनायचं, UPSC करायची आहे, तर बहुतांश विद्यार्थी दिल्ली, पुणे अशा ठिकाणी जाताना आपल्याला आढळतात, परंतु तुमचा प्रवास हा कोट्याकडे गेलेला होता. नेमकं हे कोटा हा ठिकाण तुम्ही का निवडलं गेलं? कोटा मी 8वीतला गेला होता समर कॅम्पला आणि त्यावेळी टाइम थोडं डिफरंट होतं. त्यावेळी ऑनलाईन एज्युकेशन नव्हतं आणि गायडन्स अँड रिसोर्सेस पण नव्हते. तर त्यामुळे कोटामध्ये मला चांगलं शिक्षण मिळालं, चांगलं पीअर ग्रुप आणि चांगलं एन्व्हायरमेंट होतं. त्यामुळे मी त्यावेळेस कोटाला गेलो होतो की कोटाला अभ्यास चांगला होईल आणि 8वीमध्ये तुम्हाला 10वीचा अभ्यास आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करायला हेल्प होईल म्हणून. सर, यासाठी आता हे जे आहे, अनेक विद्यार्थी UPSC जातात, परंतु बहुतेक विद्यार्थी त्यामध्ये सक्सेस होत नाहीत, परत त्यांना मार्ग बदलावा लागतो. तर आपण याच्यामध्ये यशस्वी होण्यासाठी कशा प्रकारची तयारी केली, किती तास अभ्यास केला, नियोजन आपलं कसं होतं आणि ध्येय जे होतं, टार्गेट होतं, ते कशा प्रकारे तुम्ही अचीव केलं? पहिली बाब तर तुम्ही सांगितली की मेजॉरिटी 99% लोक तर सिलेक्ट नाही होणार आणि त्यामुळेच तुमचं जर कॉलेजमध्ये तुम्ही जे अभ्यास करताय ते तुम्ही चांगला प्रयत्न केला तर तुमचा बॅकअप स्ट्रॉंग होतो आणि त्यामुळे तुम्हाला थोडा सिक्युरिटी भेटते. तर तुम्ही तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करू शकता. ती प्रथम बाब. दुसरी, अभ्यासासाठी तर मला होतं की कन्सिस्टंट व्हायला पाहिजे. तुम्हाला 8-10 तास तुम्हाला रेग्युलर करायचं आहे. असं नाही की तुम्ही काही दिवस 15 तास वाचताय आणि मग काही वाचत नाही. कन्सिस्टंट 10-12 तास तुमचा प्रॉपर प्लॅन व्हायला पाहिजे की हे सब्जेक्ट मला या दिवशी करायचं, प्रॉपर शेड्यूल आणि प्रॉपर तुम्हाला रेग्युलर टेस्ट द्यायची आहे. प्रॉपर तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स आणि कोचिंगसाठी मेंटर पाहिजे, ज्याला ही प्रोसेस खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे. तो तुम्हाला गाईड करेल, तुम्हाला हेल्प करेल आणि लास्टमध्ये तुम्हाला जो टॉपिक एन्जॉय करायला पाहिजे. जो सिलेबस आहे, सिलेबस खूप वास्ट आहे, त्यात जॉग्रफी, हिस्ट्री, कल्चर सर्व आहे, एथिक्स आहे. तर तुम्हाला हे सब्जेक्ट तुम्हाला आवडलं पाहिजे, कारण तुम्हाला ते सब्जेक्ट खूप टाइम स्पेंड करावा लागेल. तर तुम्हाला ती आवड असेल आणि फ्रॉम चाइल्डहुड तुमचा अभ्यासमध्ये तुम्ही चांगले असाल तर ते तुम्हाला तिकडे पण हेल्प करेल. म्हणजे लहान प्राथमिक वयामध्येच त्याची तयारी आपल्याला चांगल्या प्रकारे, अभ्यासाची तयारी, कंटिन्युअस अभ्यास. तर प्राथमिक वयामध्ये आलो आहोत, तर आपण जे स्पर्धा परीक्षा आहेत शालेय वयामध्ये, नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, NTSC 10वीला आहे, MTS परीक्षा असतील, या परीक्षा दिलेल्या होत्या का आपण? हो, मी दिलं होतं. मी स्कॉलरशिपमध्ये, महाराष्ट्र स्कॉलरशिपमध्ये सिलेक्ट पण झालो होतो. अरे वा, आणि NTSC स्कॉलर पण होतो, KVPY पण होती. तर स्पर्धा परीक्षा मी द्यायचो आणि त्याची पण खूप हेल्प झाली. वा, निश्चितच ज्या स्पर्धा परीक्षा आहेत तर त्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी दिल्या पाहिजे शालेय वयापासून, हेच आपल्या त्रिवेदी सरांचं म्हणणं आहे. सर, यामध्ये आपल्या परिवाराचा सहभाग कसा होता? आपले आई वडील, आपला परिवार, कधी कधी परीक्षेची भीती वाटत असेल, अशा वेळेला परिवाराने आपल्याला कसा सपोर्ट केला?
तर पहिलं तर परिवारापासून काही प्रेशर नव्हता. हा माझाच डिसिजन होता की मला प्रिपेअर करायचं आहे. तर त्यामुळे ते सपोर्टिव्हच होते. आणि मी आयसी टचमध्ये राहायचो की रोज कॉल केलं, कसं चाललंय, कसं अभ्यास चाललंय, काय प्रोग्रेस होती. त्यामुळे पण थोडंसं रिलॅक्सेशन व्हायचं. आणि लाईक फ्रॉम चाइल्डहूड ओनली लाईक ते अभ्यासावरती खूप फोकस होते की आई माझं रोज आलं की होमवर्क झालं का चेक करायची, काय वाचलंय. तर त्यापासून ती हॅबिट होती की तुम्हाला रेग्युलर आपलं काम डिसिप्लिननी करायचं. तर ते पण बरोबर. हेल्प झाली. निश्चितच आई वडिलांचं यामध्ये खूप मोठा वाटा आहे की बरोबर. त्रिवेदी सरांच्या म्हणण्यानुसार की आईने होमवर्क चेक केला, परिवाराने साथ दिली, त्यामुळे ते इथपर्यंत येऊ शकला. बरोबर. सर, आय एस बनण्याचं आपण कधी ठरवलं? म्हणजे माइंड होतं का रस्ता बदलला गेला? कधी कधी काय होतं, आपण एक वेगळा रस्ता असतो आणि नंतर मग मोड घेऊन आपण तिकडे जातो. मग आपण पहिल्यापासून ठरवलं होतं की नंतर काही ठरवलं गेलं? कुणी आपलं आयकॉन आदर्श वगैरे काही असं डोळ्यासमोर आला का, की त्यातून आपण ती प्रेरणा घेतली? नाही, माझं पहिल्यापासून नव्हतं. लाईक जर तुम्ही सांगला मोड आला तर मला होतं की सर्व एक्सप्लोअर करेल मी. आणि नंतर मी IAS लाईक मी पाहतो की काही पेरेंट्स सांगता आपल्या मुलग्याला चाइल्डहूड पासून सांगता की तुम्हाला IAS व्हायचंय, तुम्हाला हे व्हायचंय. पण त्यामुळे प्रेशर पण येतं आणि बरोबर. चाइल्डला इंटरेस्ट नसेल तर जबरदस्ती त्याला प्रेशर येऊन लादलं तो जातं. जे करतोय तो पण चांगलं करेल नाही. बरोबर. तर हे मला वाटतं की तुम्ही एक्सप्लोअर करायला पाहिजे. UPSC एक्झाम कारण का बरं UPSC ग्रॅज्युएशन नंतर एक्झाम घेते? कारण त्यांना आहे की तुम्ही एक्सप्लोअर करून घ्या, थोडासा वर्क एक्सपिरियन्स पण घेऊन घ्या आणि त्यानंतर तुम्हाला पब्लिक सेवामध्ये यायचं आहे तर UPSC द्या. तर माझं होतं की ग्रॅज्युएशन मी चांगल्या पद्धतीने केलं आणि तिकडं जॉब पण केला, थोड्या दिवशी रिसर्च पण केलं, सब एक्सप्लोर करून. आणि आमच्या IIT कानपूरमध्ये IAS दुर्गा शंकर मिश्रा होते, ते पण आले होते. तर त्यांना पाहून त्यांनी PM स्वानिधी स्कीम, दिल्ली मेट्रो प्रोजेक्ट, सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट, हे सर्व प्रोजेक्ट त्यांनी हेड केले होते. त्यांना पाहून मला इन्स्पिरेशन वाटलं की आपण पण करू शकतो. त्यामुळे त्यानंतर मी स्टार्ट केलं प्रिपरेशन आणि माझा इंटरेस्ट पण होता. त्यामध्ये इंटरेस्टच होता आपला. आता IAS हून आपण निश्चितच जिल्हाधिकारी पदावर जाता. यानंतरचं आपलं कार्य काय असेल, की कशा प्रकारे आपण कार्य करून नावलौकिक मिळवणार आहे? तर माझं असं आहे की मी 2-3 डोमेनवर एक्सपर्टीज फोकस करेल की वॉटर सॅनिटेशन असेल, की एज्युकेशन असो, की टेक्नॉलॉजी असो. कारण त्यानंतर मग जेव्हा तुम्ही सेक्रेटरी पदावर किंवा फ्युचर पदावर जाईल तर तुम्हाला एक प्रॉपर डोमेन आणि एक्सपर्ट असाल. बरोबर. सर, आमच्या भागातील अनेक विद्यार्थी हे MPSC UPSC करताय, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की नेमकं त्यांनी कशा प्रकारे तयारी केली पाहिजे, काय केलं पाहिजे? की आज तुम्ही एक कमी वयामध्ये, अतिशय लहान वयामध्ये, ज्या वयामध्ये काही कळतही नाही, रस्ताही माहीत नसतो, अशा वयामध्ये आपण क्रॅक केलं. तर आमच्या परिसरामध्ये अनेक विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षा तयारी करतायत, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की त्यांनी नेमकं कशी तयारी करावी? पहिले तर कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन ते सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणते पण डोमेनमध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे, तुम्हाला डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी लागेल, प्रॉपर प्लॅनिंग अँड डिसिप्लिन. दुसरं की तुम्ही इंटरनेटचा यूज अगर तुम्ही सोशल मीडियासाठी कराल तर तुमचं डिस्ट्रॅक्शन होईल. कारण कॉम्पिटिशन एवढी जास्त आहे की तुम्ही थोडं पण टाइम वेस्ट केलं तर तुमचे चान्सेस कमी होऊन जाईल सिलेक्शन व्हायसाठी. तर सोशल मीडिया अवॉइड करायचं, पिक्चर मूवी हे सर्व हे वय नाही तुमचं. सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही करा हे सर्व. आणि पण इंटरनेटचा चांगला वापर पण तुम्ही करू शकता. आजकाल ऑनलाईन लेक्चर्स, रिसोर्सेस सर्व अवेलेबल आहे, गायडन्स पण अवेलेबल आहे. तुम्हाला प्रत्येक टॉपरची मुलाखती, त्यांनी कसं केलं, प्रॉपर रिसोर्सेस सर्व ऐकले. तर त्याचा उपयोग करून आपण प्रॉपर गायडन्स करून आपल्याला मेहनत तर करावी लागेल, पण ती मेहनत एक दिशाने केली तर त्याचा आउटपुट लवकर मिळेल. निश्चितच बरोबर आहे. आकाश सरांच्या म्हणण्यानुसार की आज जो सोशल मीडियाचा वापर वाढलाय, तर त्याकडे बहुतेक खूप विद्यार्थ्याचं नुकसान त्याच्यामुळे होताना आपल्याला आढळते. कारण आज मोबाईलमध्ये पाहिजे नको आहे ते जास्त आहे आणि जे पाहिजे ते कमी, परंतु काय घ्यायचं काय नाही डिसाईड केलं. आपण मोबाईल पासून दूर राहिला होता यशस्वी होण्यासाठी इकडे. हो, कोटामध्ये तर माझ्याकडे बटन फोन होता. अरे वा, छान. आता पण फोन होता, पण जास्त तो मी लाईक रूम मध्ये लॉक करून ठेवायचा, जास्त युज नाही करायचं. तसंच होतं. बरोबर आहे. म्हणजे सोशल मीडिया निश्चितपणे आपण सोशल मीडिया तर कोई सोशल मीडियावर नव्हतं मी. तुम्ही धारूर येथे आलात. धारूरचं आणि आपलं काय नातं आहे? तर धारूर माझं बुवाचं गाव आहे आणि आत्याचं गाव आहे. आणि मी जेवढे बचपनापासून समरमध्ये इकडे यायचो. तर इकडं मी होली, दिवाळी, अलियावाली सर्व फेस्टिवल्स इकडे सेलिब्रेट केले आणि मला खूप छान वाटतं इकडे. छान छान. निश्चितच हे आमच्या धारूरचे इंजिनियर संतोषजी दुबे सर यांचे हे भाचे आहेत. तर चांगल्या प्रकारे त्यांनी एक प्रिपरेशन करून IAS सारखी परीक्षा क्रॅक केलेली आहे. तर आपण जे योगा आहेत, योगा, ध्यानधारणा, या सकाळच्या ह्याच्यामध्ये काय आपल्याला उपयोग झाला का त्याचा? शरीर जे आहे, शेवटी आपली शरीर प्रकृती स्ट्रॉंग पाहिजे. बहुतेकदा आपण असं पाहतोय की मुलं 18 तास 19 तास अभ्यास करतात
आणि यामुळे त्यांचं हेल्थकडे सुद्धा दुर्लक्ष होतं. तर अशा वेळेला आपल्याला काय अनुभव जाणवला का काय? नाही, मला होतं की तुमची हेल्थ चांगली राहील तेव्हा तुम्ही चांगला अभ्यास करू शकता. आणि हेल्थ चांगली राहायसाठी तुम्हाला प्रॉपर चांगलं रुटीन व्हायला पाहिजे, तुमची हॅबिट चांगली व्हायला पाहिजे. तर अर्ली उठण्याची आदत मला आधीपासून होती, तर मी ती कंटिन्यू केली. सुबह उठायचं, थोडा योगा केला, थोडासा विपश्यना ध्यान केलं आणि मग आपल्या अभ्यासाला बसायचं आणि रात्री लवकर झोपून जायचं. निश्चितपणे म्हणजे हे हेल्थची सध्या तुम्हाला त्या हां. ठिकाणी उपयोग झाला. सर आपलं खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात आणि चांगल्या प्रकारे आपण मुलाखत आमच्या विद्यार्थ्यांसाठी दिली. धन्यवाद. सर.